की नदीच्या साक्षीनं आता इथे होणार आहे एक प्रपोज. चला बघूया ते नदीच्या प्रवाहात वाहून जात आहे की किनाऱ्याला लागतंय ते. स्टॅच्यू. हॅलो 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 प्रसाद सर. हॅलो सई मॅम. कसं वाटतंय? हाऊ आर यू फिलिंग? मी एवढा कडक मुलगा एका कडक मुलीबरोबर या बोटमध्ये बसलोय. आठवले की नाही कॉलेजचे दिवस तुम्हाला? बघू नका असं, बघू नका. तुम्ही म्हणाल अरे एवढं मस्त आकाश आहे, बाजूला असं निशार पाणी आहे, वारा आहे, असं एकदम कडक लोकेशन आहे. क्या बात आहे राऊत, प्रपोज करून टाक. तेच करायला आलोय. बर, माझं कामच ते आहे. उठा, प्रपोज करा, नाही आहे का झोपा, एवढंच. मला ना प्रपोज करणं माझा व्यवसाय वाटायला लागलाय आता. 73 मुलींना प्रपोज केले, 72 नाही म्हणाल्या, एक काहीच नाही म्हणाली. तरी पण मी असं उत्साह मी खाली केलेला नाहीये. काय पेन इज अन ओल्ड फ्रेंड. प्रसाद सर, गम से अब घबराना कैसा, गम 100 बार मिला. गमला असं एक हड असं करून मी ठरवलेलं आहे की आज आपण प्रपोज करायचंच. कारण काय ना, मला असंच ठिकाण हवं होतं. एक पंचमहाभूत जिकडे आहेत, मस्त आहे, पाणी आहे, पाण्याखाली जमीन आहे, आकाश आहे, वर वारा आहे, आग. आग तर दिल में पहले से है ना. हाय हाय, आग तो है ही, उसमें तो अभी क्या डूब जाना और पार करना है, जे काय म्हणतात ते. मी प्रपोज कसा करणार आहे मी सांगितलं असतं ह्याच गोष्टींचा. पण सई मॅम, तुम्हाला वाटेल मी तुम्हालाच प्रपोज करतोय, मग तुम्ही ऑकवर्ड व्हाल आणि मग ठीक आहे. मी 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 प्रियालाच प्रपोज करतो. मग प्रिया पिया पिया म्हणत कशी माझ्याकडे येईल ते बघाच तुम्ही. स्टॅच्यू ओव्हर. झालं, स्टँडअप करून झालं. वसाड्या, तुला काय वाटलं? तू स्टॅच्यू म्हणालास म्हणून मी स्त्री झालो? अरे सोड यार. असं किती येतात आणि किती जातात, काय समजलं? आणि बाबा, तुला काय बोलायचं तर बोलून घ्या. पुढे तुला अजिबात स्कोप नाही आहे. पुढचं सगळं पंचेस माझ्याकडे, काय झालं? म्हणजे वाघाचे पंजी. हे इंटरेस्टिंग आता तुम्ही मामा. हो ना, थोडा इंटरेस्ट घेऊन बघा माझ्यात. काय? नाही तसं नव, म्हणजे सिग्नलवर स्ट्रॉबेरी आणि जंगलात रानमेवा याच्यात काय फरक आहे का नाही मला सांगा. आणि माझ्यात कसा ओरिजिनल रानमेवा आहे का नाही, एकदा इंटरेस्ट घेऊन बघा. ओ रानमेवा, थांबा जरा. काय गंमत, काय चाललंय काय तुमचं? काय बोलताय तुम्ही हिच्याशी? काय बोलताय? तरी नाही, आपली गंमत केली हो, दुसरे काय नाही. बरं मॅडम, तुम्हाला बोट आवडली काय? हो, मस्त एकदम. आवडलीच पाहिजे. कसं आहे, लोकांची टायटॅनिक आणि माझी प्लॅटोनिक, काही समजली? प्लॅटॉनिक, भारी नाव आहे एकदम. हो, जाम फेमस आहे माझी बोट. हो, का फेमस आहे विचारा बघू. का फेमस आहे बोट तुमची? ते काय ते प्यार के कुस्ती में काय ते आहे ना गाणं, प्यार की कश्ती में. हा, ते गाणं ह्याच बोटीत शूट झालं का नाही? प्यार की कश्ती में कहो ना प्यारे मधलं या बोटीत शूट झालंय एवढूच्या. नाही नाही, तसं ना बघ, जेव्हा गाणं शूट झालं ना तेव्हा ही बोट मोठी होती, तर फेरी मारून मारून ही छोटीशी झालेली आहे. अहो, लोक सगळे मला म्हणतात, हो आता ही बोट जुनी झाली, नवीन घ्या. पण म्हटलं काय, या बोटीवर माझा लय जीव आहे का नाही, काही समजली? म्हणजे काही काही तर लोक म्हणतात ही बोट म्हणजे तुझी बायकोच जणू. ऐका ना ऐका ना ऐका, मी नौका विहार करायला आलोय की नाही, मग ते करू द्या. विहार नाहीच होत आहे, तुमचे परिसंवाद सुरू झाला इथे बोटीबद्दल. तुम्ही बोला बोला, काही नाही. मी आपली सहज तुम्हाला माहिती देत होतो, बाकी काय नकोय. माहिती नकोच आणि सहज तर नकोच आहे. नकोय का? बोलू दे. हा बोला बोला, बिंदास बोला. प्रिया, तुला खांदे मोजता येतात? काय? खांदे खांदे मोजता येतात का तुला? नाही. सोपं आहे. 1 2 3
4. छान वाटतंय ना हे वर निरभ्र आकाश, आजूबाजूला एवढं निळशार पाणी, पाण्यात बोटीमध्ये आपण दोघे, जंगल आजूबाजूला. जंगलात बिबटे पण असतील ना रे? हा असतील म्हणजे आहेतच. एक आहे, 2 आहेत माहितीये. अच्छा. एक नर आणि मादी, काय समजलं? हो हो मग. हो परवाच मी एका म्हणजे आपला बिबट्या होता ना, त्याच्या पायाला लेप लावून जंगलात पाठवला का नाही. काय? हो मग काय झालं, आमच्या गाववालीने त्याला पकडला, जालीत अडकला का नाही. अच्छा. हो पायाला दुखापत झालेली, जखम, मी लेप लावला आणि त्याला जंगलात सोडला, काय समजलं? तुम्ही बिबट्याच्या पायाला लेप लावलात? हा मग खोटं वाटतं काय तू म्हणलं? तेव्हाच भाई खोटं नाही हा. हा पण जंगलात जाताना त्यानं मागं बोलून बघितलं ना, हो? माझ्याकडे थँक्यू म्हणाला का नाही मला. खूप भारी आहेत. खूप भारी, तुम्ही खूप भारी आहात हा, भारी बाबा. भारी 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 म्हणजे एक नंबर भारी भारी भारी. भारी. एकदम भारी. तू इथे माझ्याकडे बघ ना, काय गोड दिसतेस यार तू प्रिया. खूप गोड आहेस तू. जेवणानंतर भेटू नको, खाऊन टाकीन मी. काय बोलतोस रे? नाही मी काय म्हणत होतो प्रिया की निळशार हे पाणी, आभाळ, आभाळ. पाणी बघ ना किती असं असं मस्त आहे ना, असं एकदम नितळ आणि संथ. ऐक ना, तुला रुमाल देऊ का तुला? नाही नाही नाही, ऐक 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 हे, तुला या पाण्यात काय आहे सांग. ह्या पाण्यात काय? क्षारच क्षार, 4. क्षार क्षार. ते पण साधं सुद्धा नाही, औषधी क्षार आहेत, काय समजलं? हा. हो तुम्हाला सांगतो मॅडम, कसं आहे म्हणजे तुमच्या अंगावर जर पुरल उठला असेल ना, तर ह्या पाण्यानं आंघोळ केली ना, तर सगळं क्षार निघून जातात, काय समजली? काय सांगता? हा, मग हो, हो. हो, मग म्हणजे काय अनुभव आहे मला. अरे बापरे. मग म्हणजे काय, मी पण काय करतो माहितीये काय, हा. बादलीभर पाणी घरात घेऊन जातो आणि आंघोळ करतो, सगळा पुरल निघून जातो काय. हो, तुम्हाला पण पुरळ येतं? हो काय पुरल आला ना की ह्याच पाण्याने मी धुवून टाकतो, काय बरं. समजलं? ए, ऐक ना, तुला पुरळ आहेत का? आपण या पाण्याने धुऊया. नाही मला का नाही पाठीवर असतील बघा. अहो नाहीयेत पाठी, मागचं काही दिसत नाही ना आपल्याला. मला नाहीयेत पाठीवर पुरळ, मला नाहीयेत पुरळ. पुरल नाही तुम्हाला? नाहीयेत. नाही पुरुष म्हटल्यावर पुरल पाहिजे ना. ज्याला पुरल नाही तो पुरुषच नाही, काय समजले? काय बोलताय पुरळ म्हणजे काय वाटलंय तुम्हाला? पुरळ म्हणजे काय पुरुष नाही असायला? नाही नाही, आहे आहे तो पुरुष आहे. पुरळ आहे ना, म्हणजे पुरल नाही आणलं. नाही पुरळ असतील ना. नाहीये माझे ऐक, ऐक, पुरळ. तुझ्या पाठीवरती पुरळ आहेत का बघूया ना. अगं नाहीयेत, मी टी-शर्ट सांगतो. काढ, आपण पुरळ बघूया. नाही काढ नाही ना एकदा टी-शर्ट काढ ना. आपण हे पुरळ वाक्य मला ऐकायचं आहे तुझ्या तोंडून, पण इथे नाही. आणि पुरळ बघायला तर नाहीच नाही की नाही प्रिया. बघूया. ओंकार जरा awkward. आय एम सो सॉरी. आपलं हे ना आता तुझे हे अशा वेळी लाजणे बरे नाही, चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही. आज मोकळे होऊ, आज मोकळे बोलू, जीव एकमेकांचा जाळणे बरे नाही. किती छान बोलतोस तू. भटांची आहे, माझं काहीच नाही यार. ते ते किती छान बोलतात. हा हा, पण मला आठवते हे लक्षात ठेवायचं. म्हणजे बघ ना, हे निरभ्र, हे आकाश, हे छान असं पाणी, आणि पाण्यात मला सांग हा वारा, हे आकाश आणि हे खोल पाणी काय बरं सांगत असेल आपल्याला? जपून बसा सांगताय. खोलखोल पाणी आहे ना, तर दुसरं काय सांगणार? जरा सावरून बसा, हो. खाली पडलं तर बुडाल, बाकी काय नाही, नाही. नाही. आणि काय खाली मगरी आहेत. मगरी आहेत ना? हा, मगरी आहेत काय मला माहिती नाही, पण मगर मात्र नक्की आहे, काय बापरे, समजलं? सावरून बसूया, सावरून तुम्हाला बसूया. विचारला मी प्रश्न, नाही मला ना तेरे को पूछा मैंने. महिने को नाही पूछ. मग नाही ना, हिला विचारलं ना, मग हिला सांगू द्या ना सांगायची मामा. पद्धत आहे का नाही? नका सांगू काय. आडनाव काय आहे तुमचं? राऊत माझं आडनाव आहे. अच्छा राऊत. राऊत. गाव कुठलं तुमचं? मला कोकणातच आहे, चेंदवण म्हणून आहे होय एक, काय? कुडाळपासून 10 किलोमीटर थोडं आत गेलं. हा हा, तर घाबरत काय सांगता, मोठ्या सांगा. होय काय? पण तुम्ही स्किनवरनं कोकणातलं वाटत नाही हा. कशावरनच कोकणातलं स्किनवरनं- वाटत नाही. हा. नाही हो, नाहीच वाटत कोकणात.
कोकणातला हो. काय आहे, ह्याचे आई बाबा मुंबईत शिफ्ट झाले ना हा, हा. तर लहानाचा मोठा मुंबईतच झालाय. होय काय? कोकणाशी काही संबंधच नाहीये. मालवणी बोलायला सांगा त्याला, काही येत नाही. येत ना बरं पडली. कसा आहे मॅडम, भाषेवर नकल तो माणूस कुठला आहे तो. हो ना? हो. म्हणजे आता तो बेटकर बघा, बेटकर हा. तो संगमेश्वरी बोलतो. हा. म्हणजे तो संगमेश्वरच आहे का नाही. श्याम राजपूत माहितीये काय? हो, हो. खानदेशी बोलतो का नाही. म्हणजे तो खानदेशचा. बरोबर. आणि सावत्या सातारी बोलतो म्हणजे तो साताऱ्याचा. अरुण कदम. त्याची भाषाच नाही आहे. अच्छा. तो एक प्रकारचा कोडवर्ड आहे का नाही. अच्छा, कोडवर्ड. कोडवर्ड म्हणजे आपल्या कानाने स्क्रॅच करावा लागतो. ज्याला कल्ला त्याला कल्ला. ज्याला कल्ला तो देव माणूस काय बाकी सगळं गेलं. हो. काय शेवटी एखाद्याचं वैशिष्ट्य आहे का नाही. हो. म्हणजे बा हा ह्या शो मध्ये काय आहे तर त्याला ही अमुक अमुक भाषा आहे ती. तुमचं तसं काहीच नाही आहे, तरी पण तुम्ही ह्या शो मध्ये का आहो? जरा बोलू द्या नाही, ना. नाही, बोला ना. कसं आहे, तुम्हाला प्रायव्हसी मिळणं महत्वाचं मग आहे का? द्या ना ती प्रायव्हसी. मी कुठे घेतली तुमची प्रायव्हसी, तुम्ही बोला का नाही. बोला बोला काहीतरी बोला. थांबा ना, बोलू दे ना मला. तुमच्या बोलण्यावर होणार आहे का? तसं नव्ह, एवढी शांतता बरी नाही, त्याच्यामुळे स्किट खाली येईल का. नाही, मी सांगले हे करू नका. मला मी करीन जे हे प्रिया, तू पण कोकणातलीच आहेस ना ग? असं थोडंफार असं लांबचं काही म्हणजे असेल ना नातं कोकणातलं. हो म्हण, आहे, हो हो, म्हण. हो, हा हो हो. हा. काय ते म्हणजे तू आता कोकणात आलीस म्हणजे तू माहेरला आली आहेस. गोमू माहेरला जाते हो नाखवा, ते पण असं काय नाही. गोमू माहेरला जाते हो नाखवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा, तिच हैया हो हैया हो. वासाडी पडली त्या गोमूवरती. काय वासाडीचं बाया बघा. गोम ती माहेरला जाते आणि म्हणते माझ्या गावाला कोकण दाखवा. एवढं दाखवायचं तर गोवा दाखव ना गोवाला. हा, आम्हाला काय काम धंद नाही आहे. थांबा ना, का नाही, नाही, तसं बोलताय? नव्ह, का? गाणीचं बोल काय बघा ना. पण कशाला तुम्ही पर्सनली अरे ही मोठी माहेरला जाते अरे आणि पण म्हणते नका गोवाला. पर्सनली. मला मी आम्ही कशाला कोकण अरे दाखवायचं? हो, पण तुमच्यासाठी नाही बोलत आहे गोमू. मला वातावरण ठीक आहे. निर्मिती करायची आहे. बरोबर, सगळं बरोबर आहे. कसं गोपू कशी आमच्याकडची आहे, तिला मी कोकण दाखवू शकतो. वातावरण निर्मिती कसली करायची आहे तुला? मला काय ते वातावरण म्हणजे? निर्मिती हे काय बोलायचंय? काय नाही मला. तुम्हारे 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 रुखसार पे ये जो दो भवरे है खिले. भवरे. तुम्हारे ये रुखसार पे जो दो भवरे है खिले. पुढचा आठवत असेल तर टाइम प्लीज. अरे थांबा ना काक मामा. नाही तसं नव, हा पॉइंट आहे ना फार महत्वाचा आहे, त्याच्याबद्दल मला जरा सांगायचं. हा पॉइंट. कुठला पॉइंट? हा पॉइंट अजित पोहोचलोय आपण. हो अहो, हा पॉइंट बघा ना, लांबून लांबून लोक येतात. लवकर सांगा काय आहे ते पॉइंटचा. काय या पॉइंटला? काय आहे पॉइंट आहे ना, म्हणजे ज्याचा प्रेमभंग होतो ना तो इथं उडी मारून जीव देतो का नाही. आतापर्यंत तुम्हाला सांगतो 22 पोरांनी इथं जीव दिलेला आहे प्रेमभंग झाला म्हणून. शपथ. हो, हवं तर तुम्ही 5 मिनिटं घ्या, तुम्ही बोलून घ्या पटकन. हो गप्प बसा. इथे कशाला मी बोलू 5 मिनिटं. पुढे चालत राहा. काही थांबायची वगैरे गरज नाहीये. आणि काय सतत आपलं मरणाचं काहीतरी सांगताय. 22 लोक गेली, मगरी आहेत, बिबटे आहेत. अनलकी बोट आहे का तुमची ही? तर तसं सांगा, आम्ही आताच्या आता मागे वळतो. नाही ना, अनलकी ना, माझी लकी आहे बोट का नाही. तुम्हाला सांगतो लकी म्हणजे माझ्या बोटीत जो बसेल ना तो सक्सेस होतो. तो success. विकी कौशल माहिती आहे ना. हुस्न तेरा तो माहिती आहे. बोललो नका. अरे नका. लय फेमस. हुस्न तेरा तो. अरे माहिती आहे. बोललो. पोट पडेल. विकी कौशल माहिती आहे का? हो, त्यावर परत एक्सप्लेन का करताय? विकी कौशल कोण आहे? ओरडू नकोस ना ओंकार. आणि कॅटरीना कैफ माहिती आहे तुम्हाला ती? हो. कटरीना कैफ माहिती आहे. चिकनीच्या अरे माहिती आहे. बोललो. तसं ना बरं? हा ती तुला हे दोघं- माहिती आहे का रे? हो माहिती आहे. हा तर ते काय? अरे कशाला एक्सप्लेन का करायचं? ठीक आहे. नाही त्यांचं नाही, ती काय? दोघं इकडे आली ना गोवाकीमध्ये तर माझ्याच बोटीत फिरतात का नाही. हो. मग तुम्हाला सांगतो इथंच जमलं त्यांचं. काय सांगता? 2 महिन्यानंतर त्यांनी लग्न केली काय. म्हणजे विकी कौशल आणि कटरीना. प्रिया, मला खूप महत्वाची गोष्ट तुला सांगायची आहे हा, आता. सांग. खूप महत्वाची. म्हणजे आकाश, पाणी, वारा हे सगळं आहे. और
सच कहूं तो मेरी मेरी जो आंखें हैं ना, मेरी आंखें कह देती है सब कुछ. ओके. बघ भाऊ, तुला माझ्या डोळ्यात काय दिसतंय? रांजणवाडी असेल. अरे नाहीये यार, रांजणवाडी कशी असेल माझ्या डोळ्यात? एक मिनिट ते म्हणतात ते आपण बघूया. अगं नाहीये डोळ्यात थांब माझ्या. जरा, थांब जरा. असणार रांजणवाडी. नाहीये. तर डोळ्यात बघायचं म्हणजे रांजणवाडी असणार. अहो, नाहीये नाही नाही, पण काय रांजणवाडी. मी तुम्हाला सांगतो, हा पाणी आहे का नाही, औषध आहे हा रांजणवाडीसाठी. हो का? हो, म्हणजे तुम्हाला सांगतो, असा बघा, असं पाणी घ्यायचं उंगलीत हा. आणि असा करंगलीन डोल्यावर चढायचं, लगेच रांजणवाडी जाते. अच्छा बरं. हो. आपण हे पाण्याचं आपण अगं नाही हे झालीये. करूया. नाही, अगं नाही, ऐक एक- प्रिया एक- प्रिया एक मिनिट, प्रिया एक मिनिट आपण प्रिया करूया. नाहीये रांजणवाडी, नाहीये. असणार असणार. नाहीये. 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 तुम्हाला सांगू काय, या पाण्यात बारीक एक मासा आहे ना, तो आपण असा गेला की दमा जातो का नाही. काय सांगता? ए तुला दमा आहे का ओंकार? नाहीये, मला दमा का असेल दमा? असं शी तर- बाबा, तुला दमा पण नाहीये, तुला रांजणवाडी पण नाहीये, पुरळ पण नाहीये तुला. अगं शी काय आहे ते? चांगली गोष्ट आहे ना ही. मी फिट आहे. ही शी कसं असेल? कुठल्या प्रकारच्या मुली जन्माला येत आहेत मला कळत नाही आजकाल. तू आरडाओरडा का सांग? आरडाओरडा करू नकोस प्लीज, मला घाबरवलं होतं प्लीज. नाही ते काय, कशाला आरडाओरडा करता वा? आणली नाही फिरायला. हा, बरं दिसतं काय मला सांगा. मी इथे तुला का आणलं असेल ह्याचा थोडा तरी विचार कर ना प्रिया. अरे हो. एवढं मस्त छान आहे, असं मस्त आहे, शांतता आहे, पाणी आहे, वारा आहे. हे मरीन लाईन्सला पण आहे ना. पण तिकडे गेलो का आपण? तिकडे गेलो असतो मग. तिकडे प्रिया मला तुला कधी सांगायचंय, ते दीदी केलेलो ना, गुलाबलो ना, दीदी केलेलो ना, गुलाब ना. प्रिया मला तुला काहीतरी हे उठा रे प्रिया, ह्याच्यात सांगितलं असतं ना मी तुला. पण मी इथे आणलंय शांत जागेत, तिथे तुम्हाला आरडाओरडा करायला लाव. शुश. हॅलो. बस कळलं मला काहीतरी सांगायचंय. ओके ओके शांत हो. प्रिया, सॉरी तू सॉरी. सुंदर पण आहेस, हुशार पण आहेस, बुद्धीचा पण वापर कर ना. सौंदर्याचाच वापर चाललाय कधीपासून. ठीक आहे मला कळलं तुला काहीतरी सांगायचंय. हा, मला हा. कळलं, पण तू मी सांगतो. तू आल्यापासून बोलतच नाहीये. नाही मी सांगतो. पाणी बघायला सांगतोय. पाण्यावर आहे ते सगळं. हा तू मला सोड. कळतंय. तू डोळे बंद कर. तू तू डोळे बोल. बंद कर. तू डोळे बंद कर. प्रिया, हे निरभ्र आकाश, निळशार पाणी, ही जमीन, कळलं. ही आग, माझ्या हातात काहीतरी आहे प्रिया. आणि मला माहिती आहे ते तू ओळखू शकशील, कारण तू हुशार आहेस. अंगठी आहे ती, वलगायचं काय त्याच्यात? अरे गप्पा बसा ना! गप्पा बसा ना यार! तिला ओळखायला सांगितलं ना मी! तू कशाला ओळखतोय? मूर्ख माणसं, म्हाताऱ्या! वेळी कॅप घेऊन बसलायस येड्या! मग घाल ना, अंगठी घाल त्यापेक्षा मग! त्याच्यात काय घालायची? त्याच्यात काय? अरे का घालतोय सांग? तुम्हीच म्हटलं ना घाला अरे म्हणून. मी एवढं बोललो तुला मगाच बसतं, ते नाही ऐकलंस तू. अंगठी घालायला पाहिजे तुला. आणि तू पण एक मूर्ख बाई कुठली. अरे तुला ना फेकून देणार आहे मी इथे पाण्यात. फेकून देणार मी पाण्यात तुला इथे. ना द्या, फेकून द्या पाण्यात. पण तुम्हाला बोट चालवता येईल काय? मला येत नाही बोट चालवता. तुला बोट नाही चालवता येत? नाही चालवता तुला येत. होडी पण नाहीये, तुला पुरण पण नाहीये. कसं यार, कसं होणार अरे ओंकार? कोण आहे यार ही मुलगी? अरे. मलाच का अशा मुली मिळतात चला मला कळत नाही. ओंकार, खाली बस. एक दिवस सई तामणकरला आणलं ना डेटच्या स्किट मध्ये, नाव बदलेन मी. क्या बात! जबरदस्त परफॉर्मन्स, भन्नाट पंचेस. आणि महत्वाचं म्हणजे तुमचे पंचेस कळण्यासाठी आम्हाला कान स्क्रॅच करायची गरज नाही पडली. लय भारी. बघा हास्यरसिक काय म्हणतात प्रसादा. प्राजक्ता, एकदा तुझं कोडवर्ड सांगच काय ते. बहारदार, अप्रतिम. प्रिया, फार गोड दिसतेस आणि फार गोड केलंस. ओंकार, कमाल एनर्जी होती. आणि मोरे, नेहमीप्रमाणे प्लॅटॉनिक म्हणजे तुझी थोड्या वेळाने त्याला ढकलून तू आणि प्रिया असे उभे राहता की काय असं मला वाटायला लागलं. बहारदार. ॲक्च्युली ना तू मुली बघण्याला अकबर असं एक टोपण नाव देऊन जोधा अकबरच्या खुन्नसला शोधा अकबर असं एक तू सुरू केलं पाहिजे. आणि माझी तुला रिक्वेस्ट आहे की सईला या स्किटमध्ये नेऊ नकोस, कारण मग मला खांदे मोजायला लागतील. बाकी बहारदार, मजा आली. सई. रॉकिंग परफॉर्मन्स. या अख्ख्या प्रहसनामध्ये तुम्ही स्टॅच्यूचा जो पार्ट होता तो फार इंटरेस्टिंग होता. म्हणजे खरंच तुम्ही फ्रीज झालायत असं वाटत होतं. आणि खांदे मोजता येतात का हे मी माझ्या आयुष्यात एकदा तरी वापरणार आहे, हे माझं ठरलंय. आउटस्टँडिंग आहे, म्हणजे अनप्रेडिक्टेबल आहे की ह्याच्यानंतर काय असेल तुम्ही प्रेडिक्ट नाही करू शकत. मजा आली.